तर सगळ्यात आधी आपण गुलाबजाम करण्यासाठी त्याचा पाक तयार करायचा आहे। तर त्याच्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आता मी 2 ग्लास पाणी टाकून घेते। तर पाणी टाकल्यानंतर मी याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेणार आहे। तर इथे मी 1 वाटी साखर टाकून घेतली। 2 ग्लास पाण्यासाठी मी 1 वाटी साखर टाकली आहे आणि वरून परत 2-3 चमचे अजून साखर टाकून घेते, म्हणजेच की 1 वाटी आणि वरती पोहे खायचे चमच्याने 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे। तर आता आपल्याला हा पाक उकळून द्यायचा आहे। आपल्याला हा पाक जास्त चिकट करायचा नाहीये किंवा घट्ट करायचा नाहीये। 2 उकळे येईपर्यंत आपल्याला हा मस्तपैकी उकळून असा पातळ हा पाक तयार करायचा आहे, जेणेकरून गुलाबजाम मध्ये हा पाक लवकर मुरेल। तसंच इथं विलायची मी असे फोडून घेतलेत, त्या विलायची पण ह्याच्यामध्ये टाकून घेते। जर विलायची नसेल तर तुम्ही विलायची पावडर सुद्धा टाकू शकता। तर मी अशा 2-3 विलायची अशा फोडून घेतल्यात, त्या अशा पाण्यामध्ये टाकून आता छानपैकी उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचे। तर बघू शकता छानपैकी उकळी आली म्हणजेच आपला हा पाक तयार झालेला आहे। तसंच आता दुसऱ्या साईडला आपल्याला गुलाबजामचं पीठ तयार करायचं आहे। त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी दूध घेतलंय। तर छानपैकी 1 वाटी दूध गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचंय। तूप टाकायचं नसेल तर तुम्ही दुधाची साई पण टाकू शकता, पण मी इथं साई पण टाकलेली नाहीये, फक्त दूध टाकलंय। आणि आता 1 चमचा ह्याच्यामध्ये तूप साजूक गाईचं टाकून घेते आणि छानपैकी आपल्या ह्याच्यामध्ये तूप टाकल्यानंतर आपली जी सिक्रेट पावडर आहे, म्हणजेच की मी ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहे। तर 1 वाटी मी ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेतली आहे, म्हणजेच की आज आपले गुलाबजाम फक्त मिल्क पावडर पासून तयार होणार आहे। असे झटपट असे हे गुलाबजाम तयार होतात, फक्त 15 मिनिटांमध्ये हे गुलाबजाम तयार होतात, म्हणून मी इथं मिल्क पावडरचा वापर केलेला आहे। फक्त मिल्क पावडर पासून आपण हे गुलाबजाम बनवणार आहोत। तर 1 वाटी मी ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली आहे आणि आपल्याला हे फक्त असं हलवत राहायचंय ते घट्ट होईपर्यंत, नाही तर कढईला ते खाली चिटकून करपू शकतं। म्हणून मी व्हिडिओ ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने आपल्याला मिक्स करत राहायचंय। तर बघू शकता छानपैकी आपली मिल्क पावडर घट्ट झालेली आहे। तर आता एका ताटामध्ये मी असं तूप लावून घेते आणि त्या तुपावरती आपल्याला ती मिल्क पावडर काढून घ्यायची आहे आणि छानपैकी थंड करून घ्यायची आहे। तर हे काढल्यानंतर आता मी छानपैकी याला थंड करून घेते। तर बघू शकता 1-5 मिनिटांनी आपली छानपैकी मिल्क पावडर आपण घट्ट करून घेतली होती, ती छान अशी थंड झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घेतली आहे। बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही खायचा सोडा सुद्धा टाकू शकता। तर अर्धा चमचा मी बेकिंग पावडर टाकली आहे आणि 4-5 चमचे आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं पीठ ते छानपैकी मळता येईल आणि आपल्याला गोळे परफेक्ट असे त्याचे करता येईल। तर 4 ते 5 चमचे मी मैदा टाकलेला आहे आणि आता छानपैकी याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। तर बघू शकता छान असं हे मळलेलं आहे, गुलाबजामचं पीठ आपलं रेडी झालेलं आहे। तर आता आपल्याला याचे छान असे गुलाबजामच्या आकाराचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे। तर व्हिडिओत मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे। जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, मीडियम असे गोळे आपल्याला करून घ्यायचे, तळल्यानंतर नाही फुगतात। तर बघू शकता इथं तेल पण गरम झालंय। तर पहिल्यांदा आपल्याला एक गोळा टाकून बघायचा आहे। जर आपला हा गोळा फुटला तर परत थोडंसं मैद्याचं पीठ टाकून मळून आपल्याला ते गुलाबजाम करून घ्यायचे। तर इथं माझा हा गुलाबजाम फुटलेला नाहीये, तर सगळे गुलाबजाम आता मी असेच तळून घेणार आहे। छानपैकी मीडियम गॅसवरती आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे।
तर छान असे आपले गुलाबजाम तळून झाल्यानंतर आपल्याला हे गुलाबजाम काढून गरम गरम पाकामध्ये सोडायचे। गरम गुलाबजाम आपल्याला गरम पाकात सोडायचे जेणेकरून गुलाबजाममध्ये पाक छान असा मुरतो। तर सगळे गुलाबजाम मी असेच तळून घेणार आहे आणि छानपैकी पाकात सोडणार आहे।